मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅगजीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर मराठा मोळा थोडासा साधा, बापरे, माझे सूर इकडचे तिकडचे व्हायच्या आधी या सॉन्गचे जे आपल्यासोबत सिंगर आहेत म्हणजे रोहित दादा, सोनाली ताई आणि ह्या सगळ्या म्युझिकचे होल आणि सोल प्रशांत दादा यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. तर रोहित दादा, मला असं विचारायला आवडेल की तू खूप सारे सॉंग्स केलेत, खूप भारी भारी. ओके, तर ह्या सॉन्गमध्ये असं काही स्पेशल आहे की जे तुला सांगायला आवडेल किंवा एक्सपिरियन्स आहे, जो अनुभव आहे तुझा, जो शेअर करायला आवडेल? सर्वात स्पेशल गोष्ट या गाण्याची ही आहे ना की हे गाणं जसं आपण पहिल्यांदा ऐकतो ना तसं आपल्याला हे गाणं लगेच आपल्या ओठावर येतं, म्हणजे आणि लगेच आपण गुणगुणायला लागतो हे गाणं. सो मला असं वाटतं दिस इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग अबाउट एनी सॉन्ग. कुठल्याही गाण्याची जमेची बाजू हीच आहे की पहिल्यांदा ऐकताय आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे यार हे गाणं तर मी किती दिवस झाले ऐकतोय किंवा हे गाणं रिपीटवर आहे, तर ती त्या गाण्याची फार जमेची बाजू असते. आणि ॲज अ सिंगर म्हणजे मी हे आज नाही उद्या नाही, मी कधीही बोलायला हे तयार आहे की हे गाणं मी गायलो असेन किंवा नसेन, म्हणजे मी गायलं नसतं तरीही हे गाणं एवढंच भारी आणि एवढंच हिट असलं असतं. कारण गाण्याचं कॉम्पोजिशन, लिरिक्स आणि ओव्हरऑल अख्खी अरेंजमेंट मिळून जो फील येतो गाण्याचा, तो इतका आपला आपलासा आहे की अरे हे गाणं माझंच आहे की, किंवा मला जमणार आहे हे गाणं. हा जो एक कॉन्फिडन्स आहे या गाण्यात तो मला फार आवडतो. आणि त्याच हिशोबाने गाताना पण फार मजा आली की असं वाटतं सोपं गाणं ऐकताना, पण ते गाताना आहे थोडंसं कठीण. म्हणजे थोडी नाही, म्हणजे ऍक्च्युली खूप मेहनत करून घेतो हा. सो मला असं वाटतं ती एक गोष्ट आहे की आम्ही धमाल केली फार रेकॉर्डिंग करताना. आणि मला पहिल्यांदा एखादं गाणं रेकॉर्ड करत असताना गाण्यामध्ये याच्या हे सूर कसे लागतायत, हे कसं होतंय, ते कसं होतंय, ह्यापेक्षा जास्त आम्ही धमाल केली की हे गाणं उत्तम कसं होईल. की एखादा टेक जर छान आला असेल तर म्हणजे खूप कमी वेळेला असं होतं की कंपोजर्सना माहिती असतं कुठे थांबायचंय. कारण नाहीतर बरेच वेळेला नाही, अजून एक बेटर येईल, अजून एक बेटर येईल, ह्याच्या खाली आम्ही इतके टेक देत असतो आणि मग गळा थकतो, मग ऍक्च्युली जे हवं आहे ते येत नाही. पण मला असं वाटतं की प्रिसिजन आणि त्या गोष्टीचं डिसिजन केवढ्या पटकन घेतलं पाहिजे हे प्रशांतला फारच भारी जमतं. सो त्यामुळे ती एक गोष्ट आहे की त्याला जेवढं हवंय, त्याला जसं हवंय तसं त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतलं आणि आय एम ग्लॅड की मी ते करू शकलो. सो फार भारी वाटलं. नक्कीच. ताई, तुझ्याकडून पण ऐकायला आवडेल की तुला कसं वाटलं की तू ह्या आधी सुद्धा सॉंग्स गायलेस, तू म्हणा मे बी ते पुढे नसतील आले, रिलीज नसतील, हा असा एक अल्बम आहे की भाई आता तो कुठच्या कुठे, म्हणजे सगळ्यांचं असं नखरेवाली नखरेवाली ते मराठमोळं असं होऊन जातं आणि त्यात तू गायलंस, तर तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. नखरेवाली सारखं गाणं समोर येणं आणि त्याला खूप प्रेम मिळणं आणि त्याच्यामागे आपला आवाज आहे, ही खरंच अ, खूप छान गोष्ट आहे. आणि अभिमान वाटतो की आपण अशा एका गाण्याचा पार्ट आहोत जे ग्लोबली वाजतंय, गाजतंय, सगळ्यांना आवडतंय, खूप प्रेम मिळतंय. आणि फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर बाहेरसुद्धा आपण बघतोय की बरेच व्हिडिओज बनत आहेत, आम्हाला टॅग्स येत आहेत. रोज आम्ही चेक करत असतो की आज काय नवीन, आणि कमेंट्ससुद्धा आम्ही वाचतोय. तर फक्त मराठी माणसांकडून नाही तर नॉन महाराष्ट्रीयन जे आपले ऑडियन्स आहे त्यांच्याकडून सुद्धा गाण्याला भरभरून प्रेम मिळते आणि अशा गाण्याचा आपण एक छोटासा भाग आहोत. सो ऑफकोर्स छान वाटतंय. येस. ओके, आता प्रशांत दादा, मी तुझ्याकडे येईन की हा जो असा गावरान स्वॅग आहे ना या गाण्यात, म्हणजे मला असं तुझ्याकडे बघून असं मराठमोळं वाटतंच आहे. त्या वाईब्स आहेतच, काही बोल, म्हणजे सिरियसली अशा त्या वाईब आहेत की. तर मला सांग की हे सगळं प्रोसेस करताना कसं होतं, हे म्युझिकची प्रोसेस करताना ती कशी झाली? सिम्पलच प्रोसेस होती. एका टाईमलाईनमध्ये गाणं बनवायचं होतं की 5 मार्चला रिलीज आहे. 10 ते 15 दिवसांचा काळ होता ज्याच्यात मला कंपोज करायचं होतं नव्याने. आणि मग हुक लाईन कंपोज झाली आणि त्यानंतर मग पूर्ण गाणं
हुक लाईनमध्येच मला जी मेन लाईन आहे आपली मराठमोळी थोडीशी साधी बोळी, तर त्या लाईनमध्येच पूर्ण गाणं मला सुचत गेलं. सो तसाच प्रोसेस आहे ती. हळूहळू हळूहळू हळू त्या गाण्यामध्ये अंतरे लिहिले मी, सेकंड अंतरा लिहिला, एक कॉन्सेप्ट सुचली आणि मग रोहित आणि सोनाली आर दी फर्स्ट चॉईसेस आणि तेच मग त्यांनाच मग फायनल करून मग त्यांच्याकडून गाऊन घेतलं आणि मग शूट. म्हणजे माझं काम फक्त ऑडिओपर्यंत राहत नाही, तिथून मग पुढे पण माझं काम ऑडिओचं चालू होतं. त्याच्यामुळे ते कंटिन्यू राहिला पोस्टपर्यंत पासून ते आतापर्यंत पण काम चालूच आहे. अजून पण कामं करतोयच, नखरेवालीच. वा, खूप छान. आणि अशीच कामं खूप मस्त मस्त होत राहणारच आहेत आणि आम्हाला अपेक्षित आहे की ह्याही पुढे असंच आपलं मराठी गाणं एवढ्या छान लेवलपर्यंत तुम्ही घेऊन जाल. आणि मला एक खूप छान वाटलं की फर्स्ट चॉईस रोहित दादा आणि सोनाली ताई होती, असं तुम्ही कोणी ऑप्शन ठेवले नव्हते, तर त्याबद्दल खूप असं छान वाटलं. आणि अजून एक मला विचारायला आवडेल की आता आय नो नखरेवाली हे जे काही आहे, तर घरातल्या नखरेवालीला कसं वाटलं थोडं की बाई हे म्युझिक आता ह्या लेवलपर्यंत आहे, तर मला ऐकायला आवडेल की फॅमिली रिॲक्शन एक असते आपल्या प्रत्येक. ती तर साधी बोळी आहे आणि स्वॅग वगैरे तिच्यात अजिबात नाही. सो नखरेवाली पण नाहीये, ती साधी बोळी आहे. 1च वर्ष झालं आता, मला वाटतं 30 मेला माझं 1 वर्ष आता कम्प्लीट होतील. पण त्यामुळे ती नखरेवाली नाही आहे, पण ती गाण्या आधीपासून पाहते आणि त्या ह्या फील्ड मधली नसल्यामुळे थोडंच आहे. प्रश्न हा तू रोहितला विचारलं पाहिजे होतं की, कारण त्याच्याकडे तो मेन त्याला विचारूया आपण. पहिले उत्तर complete कर ना पण. माझी नखरेवाली नाहीये त्यामुळे आणि तिला माझ्याबद्दल माझी गाणी तिने ऐकली होती आधी सुद्धा, बट जास्त या फील्डचं नॉलेज नाहीये तिला, त्यामुळे असं काही स्पेशल तिला असं काही वाटत असेल असं वाटत नाही ना. प्राऊड फील करते. प्राऊड फील करते. बाकी आम्ही घरी आहे ना, बेसिकली कोणी असं ते स्टेटस मध्ये त्या नसतो की म्युझिक एवढं गाणं हिट झालंय, नॉर्मलच राहतो. त्यामुळे तो काही असं वाटत. पण हा, ती जेव्हा सोबत येते आणि बाहेर कुठे इंटरव्ह्यूला वगैरे कधीतरी सोबत असली तर तिला वाटतं अरे काहीतरी आहे, काम केलंय, प्राऊड फील करते. अदर दॅन ओके. काय सेम प्रश्न? काय नाही, मस्त. हो, नाही माझी नखरेवालीच आहे. मग त्यामुळे फार मजा तिलाही आली गाणं ऐकताना. नाही जो सपाट फार भारी रिॲक्शन आहे सगळ्यांचंच. तर तिलाही आवडलं गाणं, तिनेही फार मजा केली. रादर तिला एवढं जास्त गाणं आवडलं की मी डान्स बिन्स काही करत नाही. सो माझं असं असतं की मी कित्येक वेळेला सेम गाऊन मी रिपीट करून मी कसं काय रील करणार, तर मला रील्स वगैरे सुचत नाहीत, तिला सुचतात व्यवस्थित. तर ती माझ्यापेक्षा जास्त वापरते हे गाणं रील मध्ये. तिने एक रील स्वतःची करून टाकली. माझ्या आधी जुईने रील केली होती. सो ते एक आहे की खूप प्रेम आणि हे आहे. पण बाकी मी प्राऊड वगैरे तर आहेच, पण बाकी घरी जाताना रोज भाज्या घेऊन ये रे, हे घेऊन ये रे, ते आहेच. त्यामुळे असं काही नाही, ते आम्हाला आमच्या नखरेवाल्या घरी आम्हाला व्यवस्थित ठेवतात. तू तुझी फॅमिली रिॲक्शन किंवा काही असं शेअर करशील का की हे असं गाणं एकदम खूप छान लेवलपर्यंत आहे त्याबद्दल? फॅमिली रिॲक्शन्स आमच्या जेन्युअन असतात एकदम. म्हणजे गाणं आवडलं तर हो, नाही आवडलं तर नाही. आणि नखरेवालीबद्दल असं आहे की आम्ही एक लॉन्च इव्हेंट ठेवला होता गाण्याच्या रिलीजच्या वेळी, आणि तेव्हा आमच्या फॅमिलीज पण होत्या त्या रिलीज इव्हेंटमध्ये. सो त्यांच्या प्रतिक्रिया तेव्हाच कळल्या होत्या. तेव्हा दादाची फॅमिली होती, माझी फॅमिली, मी, रितेश, आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीज होत्या आणि सगळ्यांना गाणं खूप आवडलं. तेव्हाच त्यांच्या रिॲक्शन्स आमच्यापर्यंत पोचल्या होत्या. आत्तासुद्धा जेव्हा रील्स वगैरे आपण बघतोय की रील्सवर गाणं खूप वाजतंय आणि आपण जसं जसं स्क्रोल करतोय खूप वेळा नखरेवाली सारखं सारखं येत आहे. सो अशाच माझ्या मम्मीला जेव्हा रील्स येतात, तिला एखादी रील आवडली की ती मला पाठवते आणि मला म्हणते ही ठेव ना तुझ्या स्टोरीला, छान रील केली आहे छोट्या मुलांच्या किंवा काही. सो अशी पॉझिटिव्ह रिॲक्शन आहे आणि सगळे सपोर्टिव्ह आहेत, खूप सगळे प्राऊड आहेत. आणि येस. ओके. आणि मला एक विचारायला आवडेल की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना एक बॅकस्टेज एक टीम असते आपली सगळ्यांची, की ज्यांचा एक असा सपोर्ट असतो, ठीक आहे. तर त्या टीमबद्दल मला तुमच्याकडनं थोडं ऐकायला आवडेल की कशी प्रोसेस होती त्यांच्याबरोबर हे सगळं काम करताना. कारण आज आपण असे थोडे लिमिटेडच लोक भेटतो, एकमेकांशी संवाद करतो, पण त्यांच्याशी तसा फार आपला कनेक्ट असं डायरेक्ट होत नाही. तर त्यांच्या थ्रू मला आवडेल तुम्ही सांगा.
नाही, बिहाइंड दी कॅमेरा टीम खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांच्याशिवाय ते शक्यच नाही. इवन बिहाइंड दी कॅमेरा म्हणण्यापेक्षा आता प्रत्येक व्यक्ती, जेव्हा मी म्युझिक फील्डमध्ये आहोत, आमचं पण बिहाइंड दी म्हणजे फक्त याचा आवाज आहे, याचं नाव आहे, माझं नाव आहे, बट आम्ही ज्या स्टुडिओत रेकॉर्ड करतो तिथे रेकॉर्डिस्ट असतात, अजून म्युझिशियन्स असतात, आम्ही लाईव्ह केले त्याच्यामध्ये, ते इन्स्ट्रुमेंट प्लेयर्स असतात. प्रत्येक मोठा व्यक्ती जो आहे, जो छोटा छोटा व्यक्ती आणि मोठ्यात मोठा व्यक्ती, प्रत्येक जण या गाण्याच्या सक्सेसच्या मागे तेवढाच त्यांचा हातभार आहे. आणि आज ते नाही येत, कारण आज आपण नॉर्मल इंटरॅक्शन सक्सेस नंतर करतोय. लॉन्चला सगळेच होते, त्याच्यामुळे ते मी तर कम्युनिकेट करतच असतो. माझ्या घरी वगैरे सगळे कंटिन्यू येत राहतात, म्हणजे ते लाईटमॅन पासून जो लाईट हँडल करतो त्याच्यापासून ते सगळेजण, त्यांना मी इंस्टाग्रामवर फॉलो पण करतो. खूप वेळा बोललं जातं की त्यांना का फॉलो, पण नाही, मी करतो फॉलो, बिकॉज माझ्यासोबत काम करणारा प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि इव्हन सगळ्यांसाठी आम्ही एकमेकांना, आम्ही तसंच राहिलेलो आहे. कारण अगेन आमचं कसं पार्श्वभूमी आणि बॅकग्राऊंड त्या फील्डमधून आम्ही आलेलोच नाही. आम्ही शिकत शिकत आम्ही काम करतोय, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे ते सगळं, की कसं आपण स्ट्रगल केलं पाहिजे. स्ट्रगलर्स आहोत, आणि आयुष्यभर स्ट्रगल संपत नाही पण कोणाचंच, कितीही मोठा सक्सेसफुल माणूस झाला तरी. ऍक्च्युली हाच आपलेपणा आणि एक नॅचरलपणा असतो की येस आपल्याला असंच करायचंय. तर असेच खूप मस्त मस्त प्रोजेक्ट तुमच्याकडून घडत राहो, छान छान गोष्टी होत राहो. आणि मला आता लास्टला बट ऑब्विस राहवणार नाही, तुमच्याकडनं ऐकायचं आहेच. सो तुम्ही तिघांनी येस येस. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅगजीचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाख मंदी एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. थँक्यू सो मच.